उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार। मी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी सांख्यिकी। आज दिनांक 25/8/2024 रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे। या विशेष सभेसाठी उपस्थित असलेले माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांचे मी स्वागत करतो। आणि आपला आज फोरम पूर्ण झालेला आहे। 7 पैकी आपले 7 सदस्य उपस्थित आहेत। आपण विशेष सभेत सुरुवात करूया। सकाळी 11:05 सौ जागृती सुभाष मागे यांनी आपल्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केलेले। सदर नामनिर्देशन पत्रासोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली। सदर अर्ज हा मी वैध ठरवला। त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ जागृती सुभाष मागे यांची कुकसे ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो। आणि मॅडमला माझ्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पदग्रहण आस्थापन करावे। आज भिवंडी तालुक्यातील कुकसे या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ जागृती सुभाष मागे यांची बिनविरोध निवड झाली। प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आणि माझ्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। या पडगा परिसरातील कुकसे ग्रामपंचायत ही अतिशय मोठ्या लोकसंख्येची आणि खऱ्या अर्थाने यांचा आर्थिक जे उलाढाल देखील ही खूप मोठी आहे। आणि बघितलं गेलं तर एक 3-4 गावं, 2-4 पाडे विस्तृत अशी ही ग्रामपंचायत मोठी आहे। आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर आपण मागच्या काळात मला असं वाटतं का हा एक 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामधील मला वाटतं 7वा किंवा 8वा सरपंच या ग्रामपंचायतीच्या पदी विराजमान झालेले। याच्यावरून आपल्याला दिसून येतं की जर एका 3-4 वर्षामध्ये जर 8 सरपंच जर या ग्रामपंचायतीला बसू शकतात तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की ही जी काही ग्रामपंचायतीचे काही सदस्य असतील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात खऱ्या अर्थानं हे विकासाच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत असतील आणि त्यांचं एकत्रितपणा आहे म्हणूनच हे शक्य आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर अनेक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून धोरणात्मक निर्णय झालेले आहेत। गावातले रोड असतील, रस्ते असतील, गटारे असतील, पाण्याच्या बाबतीमध्ये असतील, अनेक अशी विकासाची कामं त्यांच्या हातून ही घडत आहेत। येणाऱ्या काळामध्ये देखील आमचे मित्र सुभाष मागे यांच्या पत्नी या ग्रामपंचायतपदी विराजमान झालेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने घडत राहू। विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्याकडून जे काही सहकार्य लाभलं तर नक्कीच आम्ही त्यांना करू, यात काही शंका नाही। हा देखील आज विश्वास त्यांना देतो। आणि अजून जी काही सदस्य मंडळी आहे, कोण राहिला असेल सरपंच व्हायची, त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये ते सरपंच होतील याही शुभेच्छा आहे। आणि पुन्हा एकदा त्यांच्या या निवडीच्या प्रसंगी अतिशय आनंद असा या वातावरण या कुकसा ग्रामपंचायतीमध्ये झालेलं आहे। पुन्हा एकदा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जवान। प्रथम सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ कुकसे यांचे मनापासून आभार। मला आज सरपंच पदावर विराजमान केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। अशी कोणती कामं आहेत की ती कामं आपल्या माध्यमातून आपण करणार आहात? मला जी शक्य होतील ती कामं मी या पदावर बसल्यावर करणार। आज मला खूप असं आनंद होतोय की माझ्या जीवनातला हा पहिला आनंद असा आहे की तो आनंद मला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले। आणि या कष्टामध्ये भरपूर काही सहकार्य लागले। रघुनाथ पाटील झाले, खंडूमाली साहेब झाले, नरेश पाटील भाई झाले, यांचे सर्वांचे आणि खास करून सदस्यांचे मी खूप खूप ऋणी आहे। या पदावर मला माझ्या पत्नी विराजमान केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। कुकसे ग्रामपंचायत जेवढं पण माझ्याकडे पिरियड आहे त्याच्यामध्ये जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि 100% मी कामाचा तुम्हाला मोबदला जो पण असेल तो मी करून दाखवणार। आज इथे कुकसा
गुरु ग्रामपंचायत सरपंचपदी सौ जागृती सुभाष मागे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि तसं सांगायचं झालं तर या कुक्षे ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ती 1956 साली झालेली आहे. सरासरी बघायला गेलं तर एक 40 ते 50 वर्षाचा कालावधी आता सध्या तरी झालेला आहे. असं या कालावधीमध्ये या गावामध्ये एक माली कुटुंब म्हणजे एक आमचा कुटुंब आणि मागे परिवार ही दोन्ही कुटुंब छोटी छोटी कुटुंब आहेत. आणि योगायोग असा आहे की 2022 ते 24 कालावधीमध्ये सौ चित्रा रवींद्र माली कुटुंबातून सरपंचपदी विराजमान झालेल्या होत्या. आणि तसेच आज जागृती सुभाष मागे या इथं या सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे. एक मोठं विशिष्ट म्हणजे कारण आहे, असं म्हणजे चांगलं म्हणजे नशिबाचं कारण आहे. असं तसं बघायला गेलं या कालावधीत जास्तीत जास्त महिला सरपंच झाल्या. वैष्णवीताई असतील, आमच्या पाटील साहेबांच्या वहिनी असतील, कमलाताई, असे म्हणजे आता तरी मला वाटतं 4 तर मला वाटतं लेडीज असं म्हणजे तर बोलण्याचा एक असा विषय की यावेळी असा आहे की प्रत्येकाला तर थोडा का होईना म्हणजे कालावधी एक सरपंच पदाची चान्स मिळालेली आहे. तर त्याच्याबद्दल परत एकदा मी मॅडमचं अभिनंदन करतो आणि सुभाष मागेला परत एकदा शुभेच्छा देतो. मागे परिवाराला शुभेच्छा देतो. एक त्यांच्या पण कुटुंबासाठी एक मानाचा एक विषय हा. मागे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन गावाच्या विकासासाठी जे काही योगदान देता येईल ते त्यांनी सर्वांना सोबत घेऊन आणि गावाचा विकास करावा अशा त्यांना मी समाज कल्याण न्यास या संस्थेच्या वतीने तसेच शिवसेना सुसंपर्क प्रमुख सन्मान्य डॉक्टर सोन्या पाटील साहेब यांच्या वतीने, दैनिक स्वराज्य तोरण परिवाराच्या वतीने, शिवसेना भिवंडी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.